नमस्कार, मी शीतल. रंगकर्मी सुहास कामत यांच्या आस क्रिएशनतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आता ज्या भक्तांकडून आपण विनोदी किस्से ऐकणार आहात त्या किस्स्यांबाबतची कमेंट कृपया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नमस्कार, माझं नाव राम आश्रोबा. हास्यनारायण आणि आपल्यासमोर एक मी विनोदी किस्सा सादर करतोय. तो नक्कीच तुम्हाला आवडेल. काय असतं, एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक शाळा असते. त्या शाळेमध्ये एक मास्तर असतात. आता त्या मास्तरांना असं वाटतं की या गावातील कुठलाही मुलगा निरक्षर राहू नये, सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. पण त्यांच्या असं लक्षात येतं की बंड्या नावाचा मुलगा हा एका महिन्यापासून आलेलाच नाहीये. मग काय करायचं हा प्रश्न पडतो त्यांच्यासमोर. तर ते ठरवतात की बंड्याच्या घरी जायचं. बंड्याच्या घराकडे निघतात ते. पण हे बंड्याचा आजोबा बघतो. आता बंड्याच्या आजोबाला माहीतच असतं की आपला बंड्या तर शाळेत गेलेलाच नाही. तो आजोबा धावत धावत बंड्याकडे येतो आणि म्हणतो, अरे बंड्या, अरे तुझे मास्तर येत आहेत, कुठेतरी पटकन लपून बस. बंड्या आपला हुशार असतो. बंड्या म्हणतो, आजोबा अहो आपल्याला लपून बसायची काय गरज आहे, मी तर म्हणतो तुम्हीच लपून बसा. आजोबा म्हणतो, मी कशाला लपून बसू. अहो आजोबा, मी काय सांगितलं माझ्या का मास्तरांना, तुम्ही वारले म्हणून मी शाळेत येत नाहीये, म्हणून म्हणतो तुम्ही लपून बसा. आजोबांना अटॅक येतो. आजोबा जाग्यावरच कसे बसे त्या अटॅकमधून सावरतात आणि बंड्याला मास्तरांच्या हवाली करतात. आता बंड्या शाळेत जातो. बंड्या तसाही उन्हाळच असतो. शाळेत धिंगाणा मस्ती गडबड गोंधळ सगळं चालू असतं त्याचं. भांडणं करतो. मास्तर वैतागतात, कंटाळतात. आता काय करायचं हा प्रश्न पडतो त्यांना. येतात एक दिवस आणि बंड्याला बेदम मारतात. बंड्याला शिव्या घालतात आणि म्हणतात, अरे गाढवा, तुला वास्तवाचं काही भान आहे का, भ्रम आणि वास्तव यातला फरक कळतो का. सगळा वर्ग शांत, सगळे शांत, कुणाला काही कळत नाही. तर बंड्या अतिहुशार असतो. बंड्या उठतो आणि म्हणतो, मास्तर कळतो, त्यात काय एवढं मोठं आहे, सांग म्हणतात. बंड्या म्हणतो, मास्तर आता तुम्ही इथे उभं राहून जे काय आम्हाला सांगताय शिकवताय ते झालं वास्तव, आणि तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजते असं जे तुम्हाला वाटतंय तो झाला भ्रम. हे ऐकल्याबरोबर मास्तर बंड्याला जे फटकावतात आणि शाळेतून हाकलून देतात. तशी शाळा बंद. बंड्या घरी येतो. सगळ्यांना कळते की बंड्याला परत शाळेतून काढलेले आहे. घरचे पण वैतागलेले असतात. घरचे म्हणतात बंड्याला मामाच्या गावी पाठवूया, म्हणून त्याला गावी पाठवायला धाडून देतात. आणि आई सांगते की हे बघ बाळा, रस्त्यामध्ये बसमध्ये कुणी आजोबा वडीलधारी माणसं जर आली तर त्यांना बसायला जागा द्यायची आणि आपण जागेवरून उठायचं. बंड्या हे ध्यानात ठेवतो. असा चाललेला असतो. बंड्या बसमधून बसलेला असतो. मस्त जागा मिळाली असते. गर्दी असते बसमध्ये. पुढच्या स्टॉपला एक आजीबाई बसमध्ये चढतात. त्या येतात, त्या बाजूला उभ्या राहतात. त्यांना काही जागा मिळत नाही. आता बंड्या संस्कारी मुलगा, त्यांच्या लक्षात येतं हे. तो उठतो आणि त्या आजीबाईला म्हणतो, आजीबाई बसा. आजीबाई खाडकन त्याच्या खानाखाली देतात. बंड्याला कळतच नाही काय झालं. बंड्या वावचळतो थोडासा आणि परत म्हणतो, आजीबाई बसाना जागा दिले. आजीबाई खाड खाड 2 वेळा मारतात. सगळे पब्लिकला कळत नाही नेमकं काय झालं. सगळे अचंबित होतात. मलाही राहत नाही. मी मागेच बसलेला असतो. उठतो आणि पुढे येतो. बघतो, म्हटलं खरंच जागा दिली आहे काय, बघूया. बघतो तर खरंच बंड्याने जागा दिलेली असती तिला बसायला. पण झालेलं असं असतं की बंड्या हा त्याच्या आजोबाच्या मांडीवर बसलेला असतो. सगळे पब्लिक हसायला लागते. तेवढ्यात कंडक्टर येतात. त्याला तिकीट विचारतात. बंड्या आपले पैसे काढतो खिशातून, मस्त देतो त्यांना. म्हणतो एक हाफ तिकीट आणि एक फुल तिकीट. आता कंडक्टर म्हणतात, अरे तुला एवढ्या दाढी मिशा आल्या तर तुला हाफ तिकीट कसं काय फुल. आम्हाला त्यात काय एवढं, माझं फुल तिकीट द्या. मग आता त्या आजीबाईला तर काय दाढी मिशा आल्या नाही, मग त्यांचं हाफ तिकीट द्या. म्हणजे आता तुम्हाला वास्तव आणि भ्रम ह्यातला फरक तर कळला असेलच निश्चित. हे गृहीत धरतो मी. नमस्कार, माझं नाव अरुंधती गोगटे. हास्यनारायणाच्या महापूजेमध्ये माझं एक छोटंसं हास्यपुष्प मी वाहते. ते सर्वांना आपल्याला आवडेल असं मला वाटतंय. मुळातच माझं नाव अरुंधती आहे, त्याच्यामध्येच एक जोक दडलेला आहे. कारण की बऱ्याचशा लोकांना अरुंधती असं म्हणता येत नाही आणि मग ते अरुंधती असं म्हणतात. आता आहे ना, कुठच्या अँगलनी त्यांना मी अरुंध दिसते ते मला काही कळत नाही आहे. तर त्यामुळे की ना माझ्या नावापासूनच सुरू होणारा हा जोक मी पुढे नेते. एक माणूस असतो आणि तो फार अस्वस्थ असतो. त्याचा शेजारी आहे ना फार मजा करत असतो आणि त्यामुळे त्याला एक अस्वस्थता आलेली असते.
त्याला वाटतं की आता काय करावं म्हणून. मग तो धावत पळत आहे ना पोलीस स्टेशनमध्ये जातो. पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि आहे ना तो धापा टाकत आहे ना पोलिसांना म्हणतो, साहेब साहेब बायको पळाली आहे. साहेब म्हणतात, अरे बाबा तू जरा ये बस. पाणी बिणी देतात त्याला. त्यांना वाटतं की अरे ह्याची बायको पळाली आहे म्हणून ते म्हणतात की कधी पळाली, कुठे गेली ती, म्हणजे तुम्हाला सांगून नाही का गेली. तर तो म्हणतो, अहो साहेब तसं नाही, माझी बायको नाही पळालेली आहे, माझ्या शेजाऱ्याची बायको पळाली आहे. साहेब एकदम वैतागतात. म्हणतात, अरे शेजाऱ्याची बायको पळाली आहे, मग तुझं काय काम आहे, इथे कशाला आलास आणि आहे ना इथे तक्रार करण्याचा तुझा काय संबंध. तो म्हणतो, साहेब काय सांगू, 2 दिवस झाले आहे ना तिथे तो इतक्या पार्ट्या करतोय आणि इतकी मजा करतोय की मला काही केल्या झोप येत नाही आणि मी इतका अस्वस्थ झालो आहे. त्यामुळे नाईलाजानी मला कळलं नाही काय करू आणि म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे. नमस्कार, माझं नाव रिचा अरुण लाड, हास्यनारायण आणि आपल्या चरणी मी माझा विनोदी किस्सा सादर करते. आता शाळेतली प्रतिज्ञा अशी करायची का, व्हॉट्सअप प्रतिज्ञा. माझं व्हॉट्सअप माझ्यासाठी हे घर आहे. सगळे व्हॉट्सअप यूज माझे मित्र आहेत. व्हॉट्सअप अकाउंटवर माझं प्रेम आहे. व्हॉट्सअप समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या प्रोफाईलचा मला अभिमान आहे. त्या प्रोफाईलला लाईक करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी 24 तास ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करीन. माझ्या पालकांना, गुरुजनांना आणि सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना व्हॉट्सअपपासून दूर ठेवीन आणि प्रत्येकाला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करीन. माझा व्हॉट्सअप आणि माझे मित्र यांचा फोटो लाईक करण्याचे मी प्रतिज्ञा घेते आणि त्यांचे कमेंट्स आणि पोस्ट यातच माझे व्हॉट्सअपवरील आयुष्य सामावलेले आहे. जय व्हॉट्सअप, जय भारत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष ठोंबरे, हास्य नारायण आणि आपल्या चरणी मी माझा छोटासा विनोद चिटकुला सादर करत आहेत. आशा आहे तुम्ही तो गोड मानून घ्या. तर मित्रांनो बघा, आता रिमिक्सचा जमाना आला आहे. प्रत्येकाला वाटतं रिमिक्स काहीतरी बनवावं म्हणून आता सध्या नवीन डायरेक्टर्स, गायक लोक, संगीतकार नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतात आणि रिमिक्स करायचं असतं. असंच एका दिग्दर्शकाला वाटतं की मी का बरं रामायणावरती रिमिक्स बनवूया. ते शक्य होईल तेवढ्या लोकांना काय करतात, इन्व्हिटेशन देतात आणि सांगतात मी काय करणार आहे, रामायणावरती रिमिक्स अशी एक मालिका बनवणार आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी या. राजकुमार वगैरे असे वेगवेगळे कलाकार येतात आणि सिरियल रिमिक्स आहे, त्याच्यामुळे त्याची सुरुवात सुद्धा रिमिक्सनीच होते. आता एक कलाकार येतात, सगळ्यात पहिले शत्रुघ्न सिन्हा येतात आणि शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या स्टाईलमध्ये धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात. खामोश, जलीक हो कहता बुझे को राख, जिस राख से बारूद बंद है उसे शत्रुघ्न सिन्हा कहता. मकरंद अनासपुरी बसलेले असतात. मग मकरंद अनासपुरी म्हणतात, चला मी ट्राय करून बघतो. अगा बाबा एवढी कायला गर्दी केली इथं. अरे तुमच्या सगळ्यांच्या एकरीच मार्गाडे उघड्या पडल्या, कायला आले इथं. बघा मी कसा उचलतो. अगा बाबा मला काय उचलता नाही दिसत. तुझ्या मायला तुलाच राहू दे. मग त्यालाही काही धनुष्य उचलत नाही. मग धनुष्य उचलणार कोण, मोठा प्रश्न पडतो. मग त्या ठिकाणी कीर्तनकार इंदुरीकर त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते धनुष्य उचलतात. मग ते कसे उचलणार. धनुष्य उचलायचं म्हणजे ते काय कोणाचं काम आहे का, त्याला जातीच लागत. म्या बघ कसा धोत्राने धनुष्य उचलतो. मग ते कीर्तनकार त्यांचं धोतर सोडतात आणि त्या धनुष्याला बांधतात. अय जनक, धोतार फाटलं शिवून दे बाबा. ते गावाकडचं आहे, दादरचं नाहीये भाऊ. उद्योग करायचा नाही. मग तिथं शक्ती कपूर बसलेले असतात, पण ते राजा बाबू स्टाईलने असतात तिथं. अगं राजा बाबू मग धोतार शेका देऊ काय, राजा बाबू. मग इंदुरीकर त्याला म्हणतात, ए बावळ्या, अख्खे पिक्चर मधल्या हिरोईनीचे कपडे तो फाडले आणि माझा धोतार शिवून देतो. हा घे झेंडा आणि हा तांब्या, सरळ नाशिकला निघायचं.
माग बघायचंच नाही हो. ते काय येडे गाभऱ्याचं काम आहे का? मग असं करता करता धनुष्य कुणीच उचलत नाही. मग आता करायचं काय? मोठा प्रश्न असतो. हिरो भेटणार की नाही या सिरियलसाठी असं त्यांच्या मनात असतं. तेवढ्यात गणपत पाटील आणि त्यांच्याबरोबर सलमान खान आलेला असतं. आणि गणपत पाटील सगळ्यांना परिचित आहेत. मग गणपत पाटील सलमान खानचे मित्र असतात. मग ते त्याला रिक्वेस्ट करतात, आता जाईल ना तू, कुणी धनुष्य उचलून आणि जाईल ना तुझा रोल. मग इंदुरीकर त्याला सांगतात, अय बावड्या, याला सांगतो तुला काय झालं धनुष्य उचलायचा? आता तो धनुष्य उचलून मला काय करायचं शेताचं? मग असं राग येतो आणि मग काय करतो, सलमान धनुष्य उचलायला जातो. धनुष्य उचलणार तेवढ्यात आपले मराठी कलाकार दादा कोंडके त्या ठिकाणी येतात. आणि दादा कोंडके सलमानला कसं अडवतात मराठी स्टाईलमध्ये, माझ्या धनुष्य उचलायचं माझ्या कोणाचं काम आहे काय? त्याला जातीचंच पाहिजे, त्याला मराठी माणूसच पाहिजे. हे बघ मी कसं धनुष्य उचलतो. या सलमान कधी म्हणतो मैंने प्यार क्यों किया आणि कधी म्हणतो मैंने प्यार किया. यायला नो एंट्री मध्ये एंट्री केली आणि म्हणतो हम दिल दे चुके शरम. यायला असं झालायचं नाही. हे बघा मी कसं धनुष्य उचलतो आणि तेव्हा या नाडीने धनुष्य उचलणार. हे बघा धनुष्य उचललं का नाही? आता रामाचा रोल मला. नमस्कार, धन्यवाद. रसिक हो, बॉलिवूड हास्यनारायण महापूजे आधीचे हे लघुपूजा पर्व एन्जॉय करा. आणि हो, आज क्रिएशन चॅनल जरूर सबस्क्राईब करा.